देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात। सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी। सोलापूर शहरांमध्ये दुहेरी पाईपलाईनसाठी 892 कोटी रुपयांचा निधी देणारे देवाभाऊ, सोलापुरात विमान सेवा सुरू करणारे देवाभाऊ, IT पार्क उभे करणारे देवाभाऊ, लाडक्या बहिणींचे देवाभाऊ येतायत आपल्या सोलापूर शहरात। हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा। आपल्या देवाभाऊंची सोलापुरात भव्य जाहीर सभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर। चला तर मग नव्या पर्वाचे साक्षीदार होऊया। 10 तारखेला सर्वजण हजर राहूया। सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागली असून सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी उडत आहे। सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 22चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय हेमगड्डी, अर्चना जाधव, राजनंदा डोंगरे आणि कुणाल गायकवाड यांच्या प्रचारार्थ खासदार प्रणिती शिंदे यांनी कॉर्नर सभा घेतली। धोंडीबा वस्ती येथे झालेल्या कॉर्नर सभेमध्ये प्रणिती शिंदे म्हणाल्या की भाजप सरकारला रक्ताची आस लागली आहे, त्यामुळे खून करून ते आता निवडणूक लढवत आहेत, अशी घणाघाती टीका प्रणिती शिंदे यांनी केली। प्रारंभी गणेश डोंगरे यांनी या प्रभागातील काँग्रेसची सद्यस्थिती सांगितली आणि 4 उमेदवार सुशिक्षित आहेत, सर्वांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। सोलापूर शहराचे माजी महापौर माननीय संजय हेमगड्डी साहेब, तसेच प्रभागातून आमचे अर्जुन युवराज जाधव, प्रभागातून राजनंदा डोंगरे व प्रभागातून पुन्हा देवदास साहेब यांच्या प्रचारार्थ आज खासदार प्रणिती शिंदे हे या ठिकाणी धोंडीबा आपल्या सुधारू मठामध्ये आपल्या ठिकाणी आलो। आपल्याला माहित असेल काँग्रेस पक्षाचे उमेदवार अर्चना जाधव, राजनंदा डोंगरे, कुणाल गायकवाड आणि संजय हेमगड्डी यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले। त्यांची खूप आभारी आहे आणि प्रभाग क्रमांक 22 मध्ये आम्ही होम टू होम करताना महिलांच्या अनेक समस्या होते, शौचालयाच्या समस्या, पाण्याच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, त्यामुळे ऐकूनच एवढं असं म्हणजे वाटलं की प्रभाग क्रमांक 22 मध्ये नगरसेवक होते का नाही अशी समस्या म्हणजे आम्हाला वाटली। गेल्या म्हणजे 8 वर्षात कधी इलेक्शन झालेच नव्हते, हे नगरसेवक कोण आहेत हे आम्हाला बघायचं आहे असे आम्हाला प्रभाग क्रमांक 22 मधील जनता असे विचारत होते। आम्ही घरासमोर गेल्यानंतर दरवाजासमोर डेअरीचे पाणी थांबलेले होते, अक्षरशः एक महिला रडत होती, या डेअरीच्या पाण्याने माझे मिस्टर म्हणजे वासाने मेले असं म्हणून रडताना आम्हाला एवढं म्हणजे वाईट वाटलं की वाईट परिस्थिती आहे सध्या, हे बदल आम्हाला घडवायचं आहे। म्हणजे स्मार्ट सिटी ठेवून आपण चांगल्या पद्धतीने आपल्या शहराला करू, पण पाऊस जर पडला, रामोडी भाग असो, सेटलमेंट भाग असो, विजापूर नाका परिसर असो, हे आपलं सगळं गोरगरिबांचं जे वस्ती आहे, कधी घरात पाणी जात नव्हतं, पण जसं भारतीय जनता पार्टीचं इथं सरकार आलं तेव्हापासून घरात पण पाणी येऊ लागलं। फक्त पाणीच नसून तर ड्रेनेज चेंबर मधलं बॅक वॉटर पण आपल्या घरामध्ये येऊ लागला। असे अनेक काही छोट्या छोट्या समस्या या भागामध्ये आहे। एकंदरीत हे समस्या तर नगरसेवकच्या माध्यमातून सोडवला पाहिजे, पण ते कुठेतरी दुर्लक्ष होत आहे। अनेक भागातून चालत येत असताना ताई साहेब नागरिकांकडनं एकच भावना सगळीकडनं येत आहे, जो स्वतःच्या पार्टीचा नाही होऊ शकत तर तो जनतेचा काय होणार, जो स्वतःच्या पार्टीचा नाही होऊ शकत तर तो जनतेचा काय होणार, तो पक्षाचं काय होणार। तो अशा प्रकारची एक भावना नागरिकांकडून येत आहे।
इतर समाजामध्ये पण तेच आहेत. लोक दल बदलूपणा चालत आहे, इकडून तिकडे जाते, तिकडून इकडे जाते, सत्तेसाठी असो किंवा कुठंतरी आपल्याला काहीतरी म्हणून बदलत आहे. तरी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की जो निष्ठावंत आहेत, जो पक्षाला देव धरून चालते, जो सामान्य जनतेमध्ये एकमेकाला धरून चालते, दुःख समजू शकतात आणि तुम्ही आम्हाला पकडून बोलू शकता, अशा लोकांना तुम्ही पुढे या अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आम्हाला ताईंनी आता तुमच्या समोर आणलेलं आहे. तुमच्यासारखे माझे पती युवा काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे ते राजकारणात आणि समाजकारणात गेल्या 15 ते 20 वर्षापासून काम करत आहेत. तुम्हाला माहितीच आहे आम्ही का तुमच्या इथूनच होम टू होम प्रचार केला आहे. तुमच्या समस्या वगैरे आम्ही सगळ्या जाणून घेतल्या आहेत. त्याचं निरसन आम्ही 100% करणार आहोत. आपल्या खासदार प्रणितीताई मार्फत. प्रणितीताई सातत्य आपल्या इथं देतच असतात, परंतु तुमच्या ज्या समस्या आहेत मी नक्की सोडवणार आणि माझे मिस्टर गणेश डोंगरे ते तुमच्या प्रत्येक कामाला मदतीला येतातच. तुम्ही सगळ्या हक्काची माणसं आहात. तुम्ही कधी पण आपलं 24 तास घरामध्ये कधी पण येऊ शकता. आपण काही लांब राहिला नाही आणि आम्ही 4 पण उमेदवार आपल्या प्रभागामध्येच राहिला आहे. आपण मुलांसाठी घर बसल्या कामाचा व्यवसाय चालू करणार आहोत आणि तरुण पिढीसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहोत. मला फक्त एवढं सांगायचं आहे, योग्य उमेदवार आणि आपल्या कामाचा हक्काचा माणूस, जेणेकरून आपण त्या माणसाला स्वतःहून विचारू शकतो की बाबा माझं हे काम आहे, तू का नाही केलं. एवढ्या हक्काने आपण त्याला विचारू शकतो. अशा माणसाला आपण मतदान करावे. विचार नीट करा. तुमचं मतदान म्हणजे खूप 1 लाख मोलाचं असतं. मतदान म्हणजे असंच नाही की केलं आणि करून आलो. मतदान हे खूप महत्वाचं असतं. 5 वर्षासाठी आपण आपल्या प्रभागाचा विकास त्यांच्या हातामध्ये देत असतो. अशा माध्यमातून आम्ही काही ज्या ज्या भागामध्ये जातो त्या ठिकाणी आम्हाला तिथले नागरिक सांगतात हे काम ताईंच्या माध्यमातून झालं, हे काम ताईंच्या माध्यमातून झालेलं आहे. परंतु जो नगरसेवक करायला पाहिजे, ज्या वेळेस मी या भागातून 1997 ला तुम्ही मला निवडून दिला आणि त्याच्यानंतर 2002 ला तुम्ही निवडून दिल्यावर आपल्या हा आध्यात्मिक क्षेत्राचे जे छोट्याचं मंदिर त्या ठिकाणी होतं आणि त्यांना बसायला उठायला जागा नव्हती. हेच आमचे रुग्णवाला जाधव त्यांनी त्यावेळेस मागणी केली, आम्ही छोटस समाज मंदिर या ठिकाणी बांधलं होतं, परंतु तुमच्या माध्यमातून एक मोठं समाज मंदिर तुम्ही दिला, याचं जाणून निश्चित या मतदार बंधू भगिनींना आहे. आणि जे जे कामा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्याची उतराई करण्याची वेळ जे ताईने आम्हाला 4 उमेदवार या ठिकाणी दिलेले 15 तारखेला या 4 उमेदवारांना आपण आताच्या चिन्हावर बटन दाबून तो उतराई करण्याचा वेळ या ठिकाणी आलेला आहे. अनेक लोक या ठिकाणी येतात ते पैशाचे आमिष दाखवतात, पण त्याच्या पैशाच्या आमिषाला आपण बळी न पडता. कारण जसं एक कुटुंबातला माणूस असतो, आपण विभागला जातो, तसं हे प्रभाग म्हणजे ज्या नगरसेवकाला तुम्ही निवडून देतो तो आपल्या कुटुंबातला एक माणूस असतो. ते ज्या पक्षातून त्यांना मोठं केलं, ज्या पक्षामुळे तुम्ही त्यांना मतदान केलं, ते पक्षाचे राहू शकलेले नाही, तर तुमचे राहू शकतील का. खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की प्रभाग 22 हा माझा सन्मानाचा वॉर्ड आहे. या वॉर्डातून मला आत्तापर्यंत भरघोस मताधिक्य मिळाले आहे. मी या घरचीच आहे, त्यामुळे मला येथे येण्यामध्ये कसलाही संकोच नाही. मी तुमच्या थेट घरापर्यंत येऊ शकते. समोरचे उमेदवार तुमच्या घरापर्यंत येऊ शकतात का, असा सवालही त्यांनी केला. जे त्या पक्षाचे झाले नाहीत ते तुमचे कसे होतील, असाही टोला यावेळी प्रणिती शिंदे यांनी मारला. की पैसे देऊन ते फक्त मतं विकत घेत नाहीये, ती लोकांची किंमत पण खाली आणतात. महिलेची आबरू विकत घेण्याचा प्रयत्न करतात. गरिबांचा मान सन्मान स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करतात. आणि एवढं खालच्या पातळीला त्यांनी राजकारण आणलंय. म्हणून आता ही वेळ आहे, तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे. काही लोकांनी मागच्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये हा पूर्ण काँग्रेसचा गड आहे तो पैसे देऊन तोडायचा प्रयत्न केला भाजपने. लक्षात घ्या. त्याला काय वाटतं, सेटलमेंट मध्ये आलं, आमचे भटके विमुक्त आहेत म्हणून पैसे देऊन तुम्ही विकत घेऊ शकता. खबरदार, आम्ही भटके विमुक्त आहोत पण आम्ही स्वाभिमानी आहोत. शिंदे साहेबांनी जेव्हा शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते
तेव्हा बजेटमध्ये पहिलं भटक्या विमुक्तांचं त्या ठिकाणी बजेट केलं होतं. त्याच्यामध्ये मांग, दारुडे, सफारी, सरकारी सगळे समाज. काय या भाजपनं माहितीये तरी काय भटक्या विमुक्तांच्या जाती कोणत्या असतात? गोरगरिबांचं आहे ना, काही गोरगरीब आणि भाजप हा 36चा आकडा आहे. आणि आता पण त्यांचे जे नगरसेवक पहिले ह्या पक्षात होते, मग त्या पक्षात गेले आणि मग तिसऱ्या. अहो काय चाललंय? कारण का माहितीये का, भाजप कडून जे लढतात पहिले त्यांना एक खोका मिळतो पैशाचा. ते तिकीट, भाजपचं तिकीट त्या कारणासाठी पाहिजे असतं की पैसे मिळतात, जनसेवेसाठी नाहीये. आता काँग्रेसचे जेवढे लढतात, काँग्रेस सत्तेत नाहीये, पैसा नाहीये तुमच्याकडे तुम्हाला द्यायला 2000 रुपये या कोणाकडे नाही आहेत. पण का लढतायत इलेक्शन? का लढतायत? तुमची सेवा करण्यासाठी. या प्रसंगी मोठ्या संख्येने प्रभाग 22 मध्ये नागरिक उपस्थित होते. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.